श्रीराम समर्थ श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. प्रभू रामचंद्रांना आणि समर्थ रामदास स्वामी महाराजांना नमस्कार करून त्यांची प्रार्थना करून आजचा हा श्लोक आपण घेऊया. मनाचे श्लोक हा यशस्वी आयुष्याचा मूलमंत्र आहे. मनाच्या श्लोकांचे अर्थ समजून घेऊन जर आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केले तर त्याचा आयुष्याच्या उभारणीमध्ये प्रचंड योगदान आहे. तो मला जे समजलेले मनाचे श्लोक आहेत त्यामधनं मला जे कळलेलं आहे की जे आपण जीवनामध्ये वापरू शकतो, जीवन यशस्वी करण्यासाठी वापरू शकतो, आयुष्याच्या मॅनेजमेंटमध्ये वापरू शकतो, ते अर्थ मी तुमच्या बरोबर इथं शेअर करत आहे. सो धन्यवाद हा व्हिडिओ पाहताय त्याबद्दल. आजचा जो श्लोक आहे तो श्लोक 11वा आहे मनाच्या श्लोकामधला. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. मना ताचिरे पूर्व संचित केले, त्या सारिखे भोगणे प्राप्त झाले. आता पहिले दोन ओळी घेऊया ज्या मला समजल्या त्या. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. सुख. सो बरीचशी लोक ही सुखाच्या मागे पळत असतात आणि दुर्दैवाने सुख हे बाहेर हुडकलं जातं. तर त्यासाठी खूप लोक भरपूर मोठ्या प्रमाणावर खर्च करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात. पण खरंच यांनी सुख मिळतं का हो? कारण सुख जे आहे ही मनाची एक स्थिती आहे. तो ती मनामध्ये सापडणार आहे. म्हणजे जर एखादी वस्तू घराबाहेर सांडली असेल, हरवली असेल, तर ती घराच्या बाहेरच हुडकावी लागेल. घरात हुडकून चालणार नाही. तसंच घरातली जर एखादी वस्तू हरवली असेल, तर ती घरातच हुडकायला पाहिजे, बाहेर हुडकून चालणार नाही. तसंच मनाचं आहे. सो तसंच सुखाचं आहे. तर सुख हे जर मनाची स्थिती असेल, तर मन डिस्टर्ब झाल्यामुळं, मनाची ती स्थिती बदलल्यामुळं आता सुख नाहीये. म्हणजे जर सुख मिळवायचं असेल, तर ते मनामध्येच शोधावं लागेल. कारण बाहेर जर सुख हुडकायचा प्रयत्न केला, तर ते फक्त काही क्षणासाठी मिळेल, काही काळासाठी मिळेल. एखादी गोष्ट घेतल्यामुळे खूप आनंद वाटत असेल तुमच्याकडे ती गोष्ट आहे म्हणून, तर त्यापुढची सुद्धा गोष्ट उपलब्ध आहे. आज कोणाकडे तरी आहे म्हणून दुःख वाटतंय, म्हणून आज मी ती गोष्ट घेतली, तर तो क्षणिक सुख असेल. परंतु मनाचं सुख जर शोधून काढून त्यासाठी काम केलं आणि ते आयडेंटिफाय केलं, तर त्यामधनं खूप मोठा आनंद मिळू शकतो. सो त्यासाठी काम करायला पाहिजे मनावर, मनाच्या बद्दल मनामध्ये डोकावून पाहायला पाहिजे की खरंच मला काय हवंय, काय माझ्यासाठी अपेक्षित आहे आणि कशाने मला नेहमीचा आनंद मिळू शकतो, कशाने मला नेहमीचं सुख मिळतं. आणि ह्याचा जर विचार केला तर परत आपण आपल्या कोअरकडे जातो की मला जो कोर आहे, मला जी इच्छा आहे, माझ्या ज्या आकांक्षा आहेत मनामधल्या, मनाच्या मूळ आकांक्षा, त्या जर मी पूर्ण केल्या तर प्रत्येक वेळेला मला आनंद मिळणार आहे, प्रत्येक वेळेला मला सुख मिळणार आहे. दुसरे दोन जर ओळी घेतल्या, मनात आचिरे पूर्वसंचित केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. तर हे आपल्याला माहिती आहे की माणसाचा जन्म हा त्याच्या हातामध्ये नाहीये. व्यक्ती कुठे जन्माला येईल, कसा जन्माला येईल आणि त्याला कुठलेही रिलेशनशिप नाही, सायन्स ते एक्सप्लेन करू शकत नाही. मग हे काय आहे, तर हे पूर्वसंचित आहे. आपण आजपर्यंत आत्मा जो ह्या शरीरामध्ये आहे, त्यांनी आजपर्यंत जे संचित केलेलं आहे, त्यामुळं ते भोगणं प्राप्त झालेलं आहे. त्याला दुसरं काही एक्सप्लेनेशन नाहीये. परंतु जन्म झाल्यानंतर ह्यापुढे काय होईल, हे निश्चितच प्रत्येक व्यक्ती ठरवू शकतो. बरेच जण विचार करतात की माझ्या नशिबाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार आहेत. मग नशिबाप्रमाणे जर घडणार आहेत असं तुम्हाला वाटतं प्रत्येकाला, तर त्यांनी काहीच करायची आवश्यकता नाही. जे काय घडेल ते घडणारच.
पण तसं होत नाही ना, प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कर्म करत असतो. तो मनासारिखे तयासारिखे भोगणे प्राप्त झाले म्हणजे काय? की तुम्ही जे पेराल तेच तुमच्यासाठी उगवणार आहे. आणि हाच निसर्गाचा नियम आहे. हाच युनिव्हर्सचा नियम आहे. सो जन्म कुठे झाला हे तुमच्या हातामध्ये नाही, परंतु पुढचं आयुष्य कसं असेल हे पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आहे. इन्सिडेंट घडत असतील, परंतु त्याच इन्सिडेंटचा, त्याच घटनांचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम होतो. आणि हे परिणाम होण्याचं कारण काय? तर त्या व्यक्तीचा स्वतःचा मेकअप. स्वतः कशा पद्धतीने ते स्वतःला डेव्हलप केलेलं आहे त्या व्यक्तीने, त्याची विचारधारणा काय आहे? त्याचा कशावर विश्वास आहे? त्याची विचारधारा काय आहे? त्यावर त्या घटनांचा परिणाम. सो घटना तीच असेल, पण त्याचा होणारा परिणाम हा निश्चित आपण बदलू शकतो. घटना घडली आणि त्याला तुम्ही जस्ट रिएक्शन देत असाल, एक पलटवार असेल किंवा एक प्रतिक्रिया असेल, तर ती प्रतिक्रिया न होता योग्य पद्धतीने त्याशी संवाद साधून, आपल्या मनाशी संवाद साधून त्याला योग्य पद्धतीचा अ, उत्तर द्यायला हवं. प्रतिसाद असं पण म्हणणार नाही मी. तो प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हां, ठीक आहे. एक वेळ आपण ते मान्य करू शकतो. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. तर इथं मी म्हणेन, की घटना काय होईल त्याला प्रतिक्रिया नॅचरली येते. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ते येऊ शकतं, की आता मी ह्याला "अरेला का रे" जसं आपण म्हणतो. तसं होऊ शकतं आणि तो निसर्गाचा नियम आहे, की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. परंतु प्रतिक्रिया ती न ठेवता योग्य विचारसरणीने, योग्य त्या प्रत्येक गोष्टीचे अॅनालिसिस करून जर तुम्ही योग्य पद्धतीचा साथ देऊ शकलात, प्रतिसाद देऊ शकलात, तर तुमचं आयुष्य वेगळं असू शकतं. सो ह्याच्यामधनं समजायचं काय आहे, की एक गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सुख हे अंतरात शोधायचंय आणि ते नेहमी कोरशी कनेक्टेड असेल. बाह्य गोष्टींमध्ये जितके तुम्ही सुख शोधत राहाल, तेवढे तुम्ही गुंतत राहाल आणि दुःख पदरात पडेल. कारण त्याला लिमिट्स नाहीयेत आणि ते क्षणभंगुर आहे, थोड्या काळासाठी आहे. पण मनाचं सुख जर आयडेंटिफाय केलं, तुमचं स्वतःचं कोर आयडेंटिफाय केलं, प्रत्येक जर गोष्ट तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड करत राहाल, प्रत्येक डिसिजन हा त्याशी कनेक्टेड असेल, तर नेहमी सुखच मिळेल आणि एक चित्तवृत्ती सुखाची, आनंदाची, समाधानाची ही कंटिन्युअस आयुष्यामध्ये राहील आणि ते कर्म सातत्याने करत राहिलं पाहिजे. कर्म करणं खूप महत्वाचं आहे. आणि माझ्याच बाबतीत असं का घडतं? मीच का? प्रत्येक वेळेस माझ्या बाबतीत असं का घडतं? हा विचार केल्याने फक्त दुसऱ्यांवर दूषणं देणं हे येऊ शकतं. पण एकदा स्वतःच्या मनामध्ये जाऊन पहा. स्वतःच्या विचारांमध्ये जाऊन बघा. तुमच्या ॲक्शनमध्ये जाऊन बघा, की ह्याला तुम्हीच कसं खतपाणी घातलेलं आहे आणि हे तुम्हीच कधी पेरलेलं आहे. आणि मग भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे, की ज्या पद्धतीचं आयुष्य तुम्हाला जगायचंय, ते इतरांना जगायला मदत करा. त्यांच्यासाठी पेरणी करा. तुमच्यासाठी आपोआप उगवेल. सो आयुष्यामध्ये पेरणी खूप महत्वाची आहे. जे पेराल तेच उगवणार आहे. विषवृक्षाची बी पेरली तर विषवृक्षच उगवणार आहे. चांगला वृक्ष उगवणार नाहीये. त्यामुळे आयुष्यामध्ये कर्मानी आणि त्यासाठी त्याच्या आधीची गोष्ट आहे ती म्हणजे विचारांनी. सो विचार योग्य करा. विचार योग्य केले तर कृती चांगली होईल आणि कृती चांगली केली तर येणारी फळं ही चांगलीच असतील. हे मला कळलेला हा श्लोक आहे. तुमच्यापर्यंत मांडलेला आहे. तुमचे ह्याबद्दलचे काय विचार आहेत? तुम्हाला ह्या श्लोकामधनं काय कळलं? काय समजलं? हे आमच्याबरोबर शेअर करा. आणि ॲक्शन प्लॅन जो आहे आजच्या श्लोकाचा, तो ॲक्शन प्लॅन असा आहे, की मागच्या श्लोकामध्ये 10व्या श्लोकामध्ये आपण बघितलं, की तुमचा कोर काय तो आयडेंटिफाय करा. त्यालाच पुढे आपण नेतो आहोत, की त्यावरनं ॲक्शन प्लॅन आयडेंटिफाय करा. मला कशा पद्धतीचं आयुष्य जगायचंय आणि त्या आयुष्याची प्रेरणी आजपासून तुमच्या आयुष्यामध्ये चालू करा. वैचारिक स्तरांवरनं तुमचं कर्म ठरणार आहे, ॲक्शन्स ठरणार आहेत आणि ॲक्शन्स विल लीड्स टू रिझल्ट्स. सो थॉट प्रोसेस, ॲक्शन्स अँड रिझल्ट्स. ही जी अ, हे इक्वेशन आहे,
हे लक्षात घ्या आणि तेच आयुष्यामध्ये सातत्याने इम्प्लिमेंट करा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. जेणेकरून आम्हाला पण कळेल, की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य बिल्ड करत आहात आणि मनाच्या श्लोकांचा आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घेत आहात. नमस्कार.